CM साहेबांचे, कारण त्यांनी खूप पाठपुरावा केला त्यासाठी आणि स्वतः त्यांनी GRमध्ये पर्सनली लक्ष घालून तो इथे पाठवला. आणि मी कमिशनर साहेबांचे पण आभार मानेन, कारण त्यांनी पण खूप क्विकली या सगळ्या प्रोसेसमध्ये लक्ष घातलं आणि फार हेल्प झाली त्याच्यामुळे. आणि आज माझं लेटर हातात येतं आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांचे पण आभार मानेन, कारण त्यांच्या विशेष बाब या पत्रामुळे आज मला हा जॉब मिळतो आहे. सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानते. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे तर मी सर्वप्रथम आभार मानते आणि मानते आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेब माझ्याशी स्वतः फोनवर मगाशी बोलले आणि त्यांनी मला आशीर्वादही दिले, मला आभार व्यक्तही केले. त्यांनी खूप पाठपुरावा केला माझ्या या जॉबसाठी, त्यामुळे मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर साहेब खूप खूप आभार. तुमच्यामुळे आज खूप मोठं काम झालं. काही विशेष लोकांचे पण आभार मी आज मानू इच्छिते. ह्याच्यात मी त्यांची नावं सांगेन की माझ्या या पूर्ण 11 महिन्याच्या प्रोसेसमध्ये मला अनेक लोकांची मदत झाली. त्याच्यामध्ये मेधाताई कुलकर्णी आहेत, आमच्या इथे नगरसेवक आहेत राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे साहेब, त्या सर्वांची पण मला खूप मदत झाली. सर्वात प्रथम जेव्हा माझं लेटर बनत होतं तेव्हा आपले मुरलीधर मोहोळ अण्णा, त्यांचे पण मी खूप खूप आभार मानेन, कारण या सर्वांच्या आशीर्वादाने मदतीने मी आज इथे पोचू शकली आहे. आणि सर्वात मोठं जसं मी पहिलं सांगितलं की साहेबांचे, देवेंद्र फडणवीस साहेबांचेच ह्याच्यात खूप महत्त्वाचा रोल आहे, तर मी त्यांचे पण खूप आभार मानते. फक्त काय म्हणाल, कुठली पोस्ट दिली, नेमकं काय उल्लेख आहे तुम्हाला ते लेटर दिलं त्याच्यावर काय म्हणजे महापालिकेत कुठल्या पदावर तुम्ही जॉईन होताय, काही सांगितले, कुठल्या विभागात जॉईन होताय? प्रशासन अधिकारी म्हणून त्यांना पत्र मिळाले आता. ओके. माननीय आयुक्त साहेब त्याचा खुलासा करते. ओके. येस. आता बेसिकली मी माईक येईल का थोडा? हां. नाही, मी सुरुवातीला अशावरी यांना मनापासून शुभेच्छा देतो. महापालिका